नटली आहेस तर एखाद्या राजाच्या राणीसारखी. राजाची राणी तर मी होणारच आहे. असू दे, पण सत्यवती, आज सम्राट भेटल्यावर तू त्यांना सांगणार आहेस तरी काय? त्यांना सांगणार आहे मी त्यांचेच शब्द. त्यांचे शब्द? कोणते शब्द? केव्हाचे शब्द? एका सायंकाळी एका राजाला भेटली एक वनमाला. गर्द रानात सायंकाळच्या कोढ्या उन्हात एका एकी संचार करणाऱ्या त्या वनमालेला राजाने विचारलं. काय विचारलं? गर्द सभोवती रान सांगणी तू तर चाफे करे, तू तर चाफे करे, तू तर चाफे करे. गर्द सभोवती रान सांगणी तू तर चाफे करे, तू तर चाफे करे, तू तर चाफे करे. काय हरवले सांग शोधे, काय हरवले सांग शोधे, या यमुनेच्या जडी हो गर्द सभोवती रान सांगणी तू तर चाफे करे, तू तर चाफे करे. दीवनमाला म्हणे नृपाला हे तर माझे खरं. दीवनमाला म्हणे नृपाला हे तर माझे खरं. पाहत बसते मी तर येते, पाहत बसते मी तर येते. जललहरी सुंदर हो गर्द सभोवती रान सांगणी तू तर चाफे करे, तू तर चाफे करे. रात्रीचे वनदेव पाहुणे, रात्रीचे वनदेव पाहुणे, रात्रीचे वनदेव पाहुणे, रात्रीचे वनदेव पाहुणे. फुलतील रमणी तुला, फुलतील रमणी तुला, तू वनमाला दिसेन भुवनी, तू वनमाला दिसेन भुवनी. तुझ्या रूपातला हो गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफे करे, तू तर चाफे करे. अर्धस्मित तव मंद मोहने पसरे गालावरी, अर्धस्मित तव मंद मोहने पसरे गालावरी. फुलतील तुझला हृदय साजणी, फुलतील तुझला हृदय साजणी. ये चल माझ्याकडे हो गर्द सभोवती रान सांगणी तू तर चाफे करे, तू तर चाफे करे, तू तर चाफे करे, चाफे करे, चाफे करे. आपल्या भेटीशी आले आहेत. युवराजांचे स्वागत असो. यावे यावे युवराज. धीवरा, तुझ्या कन्येला नृपश्रेष्ठ शंतनू महाराजासाठी मागणी घालायला मी तुझ्या दारी आलो आहे. सम्राटांची शिष्टाई फसली म्हणून पित्यासाठी मागणी घालायला पुत्राला पाठवला वाटतं. पाठवला नाही, पुत्र आपणहून आलाय. योग्यच आहे. ज्याला त्याला आपल्या हितसंबंधाची चिंता असायचीच की. कुरु वंशातील राजपुत्र
स्वहिताची चिंता करत नाही देवी. जे प्रजाजनाचं हित ते त्यांचं. असं सत्यवतीच्या पायात प्रजाजनांचं कोणतं हित गुंतलंय बाई? देवी, आपल्या पायात एका धर्मज्ञ राजाचं चित्त गुंतलंय. असं असं म्हणजे थोर धर्मज्ञ राजांचं देखील कोणाच्या तरी पायात गुंतून पडणार सामान्यांसारखं चित्त असतं म्हणायचं. दैवत विलास. देवी, नियतीच्या शापातून सम्राट देखील शकत नाही. पण युवराजांनाही मन आहे आणि आजचे सम्राट उद्याचे सम्राट देखील होणार आहेत नव्हे का? उद्याच्या उद्यात काय घडलंय ते कोणीच सांगावं. युवराजा चित्त असलं ना तर स्वतःच्या चित्ताचे त्या धनी आहेत, दास नव्हे. तर मग या बिचाऱ्या दासीकडून जितेंद्रिय देवव्रतांची काय अपेक्षा आहे? माझ्या पित्याची तू मागणी मान्य करावीस अशी मागणी करायला आलोय मी माते. सत्यवती अद्याप कुणाचीही माता झालेली नाही. खरंच? हो, लौकिक अर्थाने खरंच. मग कुरुवंशाची भाग्य वित्राती होण्याचा मान आपण स्वीकारला पाहिजे. माझ्या अटी मान्य झाल्याशिवाय कुरुवंशाची भाग्य विधात्री होण्याची माझी मुळीच इच्छा नाही. एवढ्यासाठी आपली संमती अडून राहिली असेल तर मी प्रतिज्ञेवर सांगतो, आपल्या पोटी जन्म घेणारा पुत्रच आमचा राजा होईल. युवराज युवराज युवराज, हे आपले मत समजायचे की सत्यवतीला दिलेला शब्द मानायचा? देवव्रताच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा देवव्रताचा निर्धार असतो. देवी, राज्याचे स्वामी माझा पुत्र होणार म्हणता मग युवराज आपण? आपली जागा कोठे व कोणती? वाटल्यास मी हे राज्य सोडून निघून जाईल आणि स्वतंत्र सार्वभौम सत्ता संपादन करीन असंच ना? युवराज, ही सत्यवती व्यवहाराला इतकी भोळी भाबडी राहिली आहे असं समजू नका. देवी, आपण कल्पनेला पाहता त्या देवराच्या मनाला सपनात देखील शिवलं नाही. आपली तेवढीच इच्छा असेल तर मी वानप्रस्थान देखील जाईल. छे 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 छे. युवराजांचं बळ, त्यांचा पराक्रम, त्यांची उमेद अशी रानावनात खर्ची पडावी अशी कोण इच्छा करेल? युवराज, आपण हस्तिनापुरातच राहिलं पाहिजे आणि या राजगृहातच नांदलं पाहिजे. केवळ एक राजपुत्र म्हणून? गादीचे सेवक म्हणून, या राज्याचे सामंत म्हणून. देवी, एवढ्या अल्प मागणीवर आपलं समाधान होणार असेल तर गादीचा सेवक म्हणून हयात वेचण्यात हा देवरात धन्यता मानेल. युवराज, ही मागणी दिसते तशी अल्प नाही आणि सरळही नाही. गादीचे सेवक म्हणून आपण प्रतिज्ञेने बद्ध होऊ नये. प्रिय दशरा, अष्टवसूपैकी उरलेल्या या शेवटच्या वसूला सेवाव्रताची लाज वाटत नाही. अरे, या निरर्थक जीवनात गर्भिणीचं व्रत धारण केलं तरच माणसाच्या मनाला मुक्तीचा मार्ग सापडतो नाही का? सेवा, त्याग, मुक्ती. युवराज, शब्द तर आपण एखाद्या स्थित प्रज्ञाच्या थाटात उच्चारलेत, पण मी सांगते ही सारी थोतांडे आहेत, थोतांडे. दुबळ्या मनांनी आयुष्याची भयान पोकळी भरून काढण्यासाठी निर्माण केलेले हे गोजीरवाणे भ्रम आहेत, भ्रम. भ्रम? गोजीरवाणे भ्रम असतीलही कदाचित, पण या भ्रमाने माणसाच्या जीवनाला अर्थाचा सुगंध दिला आहे नव्हे का? युवराज, माझ्या कन्येची अट आपण मान्य केलीत. आपण धन्य आहात. सत्यवती, थांबा. आता दादा, अजून अवकाश आहे. अजून हा व्यवहार पुरा झालेला नाही दादा. सत्यवती, आता आणखी. देवीची आज्ञा ऐकण्यात मी उत्सुक आहे. क्षमा करा युवराज. थोर मनाने पित्याला संतुष्ट करण्यासाठी आपण आपला गादीवरला जन्मसिद्ध हक्क सोडण्याची प्रतिज्ञा उच्चारली, पण उच्चाराप्रमाणेच पुरुष आचरण करतात असा माझा तरी भ्रम राहिलेला नाही. कदाचित आपण आपला शब्द खरा कराल देखील, पण कदाचित, निश्चित नव्हे. निश्चित काय घडणार आहे ते कालांतरानेच सिद्ध होणार आहे. पण तरी देखील आपली प्रतिज्ञा ही केवळ आपल्या पुत्र पौत्रांनाच आहे, आपल्यासाठी नाही. आपल्या प्रतिज्ञेतील ही खोट सत्यवतीच्या दृष्टीतून अद्याप सुटलेली नाही. देवी, देवी, आपली इच्छा तरी काय आहे? रागावू नका महाशय, हा व्यवहार आहे आणि व्यवहाराचा सौदा सुज्ञ लोक शांत चित्तानेच पार पाडित असतात. देवी, मी अत्यंत शांत चित्त आहे.
तुम्हाला काही हवं आहे ते निसंकोचपणाने मागावे. युवराज, माझ्या मनातील एक चिंता मी आपल्याला बोलून दाखवित आहे. आपल्या पुत्रपौत्रांनी भविष्यकाळी गादीची अभिलाषा धरून माझ्या पुत्रपौत्रांशी युद्ध आरंभिलं तर आपण त्याचं कसं निवारण करणार आहात? मी कुणाच्या जन्मालाच कारण झालो नाही, म्हणजे पौत्र पौत्रांच्या भवितव्यात कुणालाही काळजी करायची गरज नाही. देवी, धीवरा, प्रियदर्शना, मी गंगा मातेला साक्ष देऊन प्रतिज्ञा करतो की आजपासून मी अखंड ब्रह्मचर्य धारण करीन. युवराज, 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 केवढी घोर प्रतिज्ञा उच्चारली आपण. आपल्या उमलत्या यौवनाच्या आपण एका शब्दाने निर्माल्य केलेत. युवराज, शब्द कृतीत आणणं फार फार कठीण गोष्ट आहे. परिस्थिती बदलली की माणसेही बदलतात आणि उरतात ते फक्त शब्द. आपण पुरुष श्रेष्ठ असलात तरीही शेवटी पुरुषच आहात म्हणूनच म्हणते. परिस्थिती बदलली तरी हा देवव्रत बदलणार नाही. हा देवव्रत बोलल्या शब्दाचाच बंदी राहील. एक वेळ सूर्य आपलं तेज टाकील, चंद्र शीतलता सोडील, काळही उलट्या गतीनं जाईल, पण हा देवव्रत आपल्या प्रतिज्ञेचा केव्हाही कधीही त्याग करणार नाही. शब्द, शब्द, निव्वळ शब्द. वेडे, नुसत्या शब्दांच्या तेजाने अशी दिपून जाऊ नकोस. त्यांच्याही शब्दांना असंच तेज, अशीच झळाळी होती. पण पुरुष हृदयाला प्रतिज्ञा पालन कधी माहित तरी आहे का? देवव्रता, इतक्या निकटवर्तीयांसमोर तू आपली प्रतिज्ञा उच्चारलीस म्हणून तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवते आणि पुत्र म्हणून मी तुझा स्वीकार करते. दादा, विवाहाला मी सज्ज आहे असा सम्राटांना संदेश पोहोचवा. युवराज, आज मी धन्य कृतार्थ झालो. माते, या तुझ्या पुत्राला आशीर्वाद दे. चिरंजीव. माते, आजपासून मी युवराज पद सोडलं आणि पुढे येणाऱ्या माझ्या लाटक्या चिमुकल्या भावासाठी हा मुकुट मी तुझ्या स्वाधीन अर्पण करतो. युवराज, तुम्ही धन्य आहात. गंगाबाईचे डोळे देखील पाणावतील. देवव्रता, देवव्रता, हे तू काय आरंभिलं आहेस? तात, तात, माझ्या अंगी कर्तव्य पालनार्थ सामर्थ्य यावा असा आशीर्वाद द्या. कर्तव्य पालनार्थ? वत्सा, महाराज, मी माझी कन्या आपल्याला आनंदाने अर्पण करीत आहे. धीवरा, तुझ्या कन्येचं मन बदललं का? नाही महाराज, या माझ्या प्रिय मित्राने आपल्या विवाहासाठी युवराज पदावर हक्क सोडला आणि अखंड ब्रह्मचर्य पालनाची प्रतिज्ञा उच्चारली. काय? ब्रह्मचर्य पालनाची प्रतिज्ञा उच्चारली? युवराज पद सोडून ब्रह्मचर्य पालनाची प्रतिज्ञा उच्चारली? छे छे, नाही, हे मला मान्य नाही. शांत व्हा तात, शांत व्हा. प्रतिज्ञेचा संबंध पोचतो फक्त माझ्या पुरता. इतर कुणाच्या संमतीशिवाय माझा मी समर्थ नाही का तात? माते, तुझा हात दे. तात, माझ्या मातेचा हाती हात घेऊन आपण तिचे पाणी ग्रहण करावे. प्रियदर्शना, मातेला आणि महाराजांना रथाची वाट दाखव. जशी आज्ञा महाराज.
आकाश कोसळलं आणि सागरात बुडालं. म्हणून मातीवर रात ठरण्यास काय अर्थ आहे? जेव्हा वृद्धांचा कायाकल्प होतो तेव्हा तरुणांना त्यांचा वार्धक्य पत्कावं लागतं. नृपश्रेष्ठ ययातीला त्यांच्या यौवनाचा लोप सुटेना, तेव्हा पुरुला त्यांच्या पित्याचं वार्धक्य पत्करावं लागलं नव्हे का? ही पुरुवंशातील दुसरी वेळ. ही वेळ तुझ्यावर आली तर माघार घेऊन कसं चालेल? जा जा देवव्रता जा, स्वतःच्या हाताने स्वतःला कंगारपण कर. ज्या कर्तव्य कठोरतेनं गंगामाईने 7 पुत्रांना जलसमाधी दिली, त्याच निष्ठुरपणाने हा भीष्म देवव्रताच्या उमलत्या मनाला आणि यौवनाला गंगेच्या प्रवाहात सोडून देत आहे. देवव्रत संपला. या गंगा तीरावर आज त्याची उत्तर क्रिया देखील आटोपली. आता उरलोय मी 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 भीष्म, अष्टवसूपैकी अखेरचा वसू, बुडालेल्या आकाशाची एकुलती एक आशा. जे सम्राट शंतनूला शिवधनुष्य पेललं नाही, ते या सर्वस्व पणाला या भीष्माला उचललं पाहिजे. सर्वस्व पणाला सर्व संघ परित्याग करू या भीष्माला आता वाढलं पाहिजे. पांढऱ्या केसाची लाच राखण्यासाठी या भीष्माला आता वृद्ध झालं पाहिजे. आई गंगा माई माथे माथे मला बळ दे, मला सामर्थ्य दे, माझा क्रोध चळू दे, माझा अहंकार काढू दे. माथे माथे मला तुझ्या माहेच्या कुशीत भिजून भिजून देऊ दे. आई गंगा माई माते. आकाशाला अंत नाही, क्षितिजाला सीमा नाही आणि माणसाच्या मूर्खपणाला तर मर्यादाच नाही. झाली सगळी सिद्धता. आता महाराजांची स्वारी केव्हाही आली तरी चिंता नाही. आशा होती की निदान गंगापुत्र भीष्मराज तरी बोलल्या शब्दाला जागतील, प्रतिज्ञेप्रमाणे आचरण करतील. पण कसे काय अन कसे काय कुरुवंशाची लाज राखतील. भीष्मराज काशी राजाच्या दरबारी स्वयंवरासाठी गेले आणि काशी राजांच्या त्यांनी तिन्ही राजकन्या जिंकल्या. अशा तशा नव्हे, समस्त राजवृंदाशी लढून जिंकल्या. अंबिका अंबालिका, एक नाही दोन नाही तीन राजकन्या. अब काय शुक्राचा जोर आहे. राजमाता सत्यवती देवी प्रवेश करीत आहेत. हो, सावधान सावधान. कोण? चंडोला तू? आणि हे काय? नृत्य गायनाची बैठकाच महालात, उन्मत्तपणाची मजल इथपर्यंत केली. महाराजांनी आज्ञा दिली म्हणून. महाराजांनी आज्ञा दिली तरी तुम्हा सेवकांना काही स्वतःची बुद्धी आहे की नाही? उचल आधी या एकूण एक वस्तू. आधीच या पोराची प्रकृती अशी आणि त्यात जशी आपली आज्ञा. जा, आमच्या समोर उभा राहू नकोस. विचित्रवीर्याला सांग, जो काही गोंधळ घालायचा असेल तो तिकडे नृत्य शाळेत घाल. राजप्रासादात असले चाळे मला मुळीच खपायचे नाहीत. दादा, सेवकांना बोल लावण्यात तरी काय अर्थ आहे, ज्याचं त्यालाच कळायला हवं हित आहे.
दादा, मला या मुलाचं लक्षण काही ठीक दिसत नाही दादा. सत्यवती बाळ, किती दिवस चित्रांगदाच्या मृत्यूचं दुःख उगाणार आहेस तू? दादा दादा, चित्रांगदाला मी कशी विसरू? फार फार गुणी होता तो. हट्टीपणानं गंधर्वाशी युद्ध करून घोर प्रसंग ओढून घेतला त्याने. एकटा एकटा तो शेवटपर्यंत झुंजला. आणि मुली, आता पुरे ना. झाल्या गेल्या गोष्टीबद्दल शोक करण्यात काय अर्थ? दादा, माझ्या मनाचा तोल मी सहसा कधी जाऊ देत नाही, पण आज राजवैद्य म्हणाले. राजवैद्य काय म्हणाले? विचित्र वीर्याला राज यशम्याची भावना झालेली दिसते. राज यक्ष्मा? चिंता करण्यासारखी स्थिती नाही, पण आतापासूनच काळजी घ्यायला हवी. होय होय मुली, फार फार जपायला हवं. जपून जपून किती जपणार? कोणती आकांक्षा धरून 2 तपांपूर्वी या राजगृहात पाय ठेवला, आणि आज कोणतं भवितव्य माझ्या वाट्याला वाढून आलेलं आहे. केवळ मुलांच्या पायात आशा गुंतली होती. एकतर गेला, दुसऱ्याची ही अवस्था. खरोखर दादा, हे आयुष्य म्हणजे सुखदुःखाच्या भोऱ्यात असहाय्यतेने गरगरणाऱ्या माणसाची केविलवाणी धडपड जा, दुसरं काय? अर्थ शून्य भासे मजे हा कलह जीवना.
प्रसादात भीष्मराज परतलेले दिसतात. आला असेल तर येऊ दे. जे काही बोलायला हवं ते मीच बोलेन. तुम्ही मात्र मध्येच तोंड उघडू नका. सम्राटाचा विजय असो. भीष्मा, तुझं कुशल आहे ना? माते, तुझ्या आशीर्वादाने सर्व कुशल आहे. भीष्मा, या घडीला मी तुला कोणता आशीर्वाद देऊ? तुला सुपुत्र होत म्हणून, की हे राज्य तुला अक्षय लाभू दे म्हणून? माते, त्या दोन्ही घटना माझ्यासाठी असंभवित आहेत. मग आजच ही चेष्टा का म्हणून? चिरंजीव हो. भीष्मा, तुझ्या पराक्रमाचा वृत्तांत आम्ही ऐकला. खरोखर काशी राजाच्या कन्या भाग्यवान आहेत. यात काय संशय मते? कुरु वंशातील सौभाग्य धारण करणारी प्रत्येक कुलस्त्री ही भाग्यवती असते. मग सौभाग्य धारणेचा हा विवाह सोहळा कधी पार पाडायचा भीष्मा? ते सर्वस्वी तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे माते. स्वयंवरात जिंकलेल्या राजकन्या तुझ्या स्वाधीन अर्पण केल्या म्हणजे माझा कार्य संपलं. कार्य संपले नाही, सुरू झाले. भीष्मा, दारात उभी आहे ही कोण? ही राजकन्या अंबा. हा राजकन्ये, ये राजकन्ये. असं, ही राजकन्या गोड आहे, तेजस्वी आहे. राजकन्ये, जिथे तू सोन होणार आहेस त्या माझ्या राजमातेला वंदन कर. वंदन करते, पण सून म्हणून नव्हे, कन्या म्हणून. कन्या म्हणून? राजकन्ये, आपल्या बोलण्याचा अर्थ मी माझ्या झाला नाही आला. क्षमा करा महाराज. कोण्याही तरुण स्त्रीचं अंतकरण अभिमानानं उंच बळून यावं असा पराक्रम करून आपण मला स्वयंवरात जिंकला. पण महाराज, मी आधीच वचनबद्ध आहे. काय? माझ्या आणाबाखा देखील झाल्या आहे. तू आधीच वचनबद्ध आहेस? हो, कोणाशी? शाल्व राजाशी. छे छे, ज्याला युद्धात भीष्मानं पराभूत करून पिटाळून लावलं त्या शाल्वाशी? होय राजमाते, ज्याला भीष्म राजाने युद्धात पराभूत करून विरत करून पिटाळून लावलं त्याच शाल्व राजाशी. पण राजकन्ये, नको महाराज, मी प्रार्थना करते. माझे वन वळवण्यासाठी आपण एकही शब्द उच्चाराल तर आपल्या पराक्रमाने दीपलेली अंबा शाल्वाला दिलेल्या वचनाला देखील बारकी होईल. महाराज, आपलं भाग्य मिळवण्याचे भाग्य निदान या जन्मी तरी माझ्या भाळी नाही. अंबे, अंबे, भीष्मानं स्वयंवरात तुला आणि तुझ्या बहिणींना जिंकलं ते स्वतःसाठी अशा का भ्रमात आहेस तू? स्वयंवराला येणारे राजपुरुष दुसऱ्या कोणत्या हेतून येतात राजमाते? ते या भीष्मालाच विचार. राजकन्ये, तुझा काही विपरीत समज झाला असेल तर मला क्षमा कर. सम्राट विचित्रवीर्यांना साम्राज्य मिळवण्यासाठी मी त्याचा सामान म्हणून स्वयंवराच्या दरबारात आलो होतो. काय? केवळ सामंत म्हणून? विवाह सम्राट विचित्रवीर्यांचा आणि त्यासाठी भीष्मराज उभे? तर मग अंबे, भीष्म प्रतिज्ञाबद्ध आहे हे सारं जग जाणतं. ते मी देखील जाणत होते. पण स्वयंवराच्या दरबारात आलेले पाहून मला असं वाटलं की थांबलीस का अंबे? भीष्म स्वयंवराला आलेला पाहून काय वाटलं तुला? काही नाही राजमाते, काही नाही. क्षमा करा महाराज. स्वयंवरात मी शाल्वालाच वळण्याचा निश्चय केला होता. पण त्याआधी आपण आम्हा तिन्ही बहिणींना रथात घालून हरण केलं. ही गोष्ट जर मला आधी कळली असती तर तुझ्या डोळ्यादकट शाल्वाची दैदामी खात्रीनं केली नसती. एकटा शाल्व माझ्याशी प्रामाणिकपणे का झुंजत होता ते आता कळलं मला. घडली गोष्ट होऊन गेली, त्याबद्दल आता खेद कशाला? अंबे, माझा पुत्र शाल्वापेक्षा रूपगुणानं रतीभरही कमी नाही. तुझ्यासारखी तेजस्वी सून मलाच मिळाली पाहिजे. महाराज, आपण धर्मज्ञ. स्वयंवराला जिंकून आपण माझे स्वामी झाला आहात. मी आपल्या पुढे पाय पसरते, पदर पसरते. मला भिक्षा घाला, मला शाल्वाकडे पाठवा. उठ राजकन्ये, जे तुझ्या हक्काचं आहे त्यासाठी तुला कोणाचे पाय वा कोणाकडे भीक मागायची गरज नाही.
या व्रतस्थ भीष्माला प्रीतीची भावना वर्ज्य असली तर स्थिर हृदयाबद्दल त्यांच्या मनात भक्तीच आहे. प्रिय दशरथ, रस सिद्ध कर आणि अंबेला जातीनं शाल्वाकडे नेऊन पोचव. भीष्मा भीष्मा, अरे उघड उघड, हा वेडेपणा आहे. वेडापणा असला तर त्यात न्याय आहे, नीती आहे, धर्म आहे. अरे स्वयंवरात जिंकल्या गेलेल्या प्रणयिणीचा शाल्व तरी पुन्हा स्वीकार करील असं तुला वाटतं का? त्याच्या जागी मी असतो तर केलं असतं. मी सांगते, शाल्व माझा नक्कीच स्वीकार करेल. तर मग या कोळ्या राजकन्येला पुरुष नामक प्राण्याची अजून पुरती ओळख पटलेली नाही. आणि भीष्मा, तुझ्यासारख्या राजर्षीला आपण काय करतो आहोत याचा अजून पुरता समज पडलेला नाही. शाल्वाकडे या भाबड्या मुलीला पाठवण्याचा तुझा निश्चयच असेल तर खुशाल पाठव, पण यापुढे जे जे घडेल त्या सर्व परिणामांचा एकटा तू धनी असशील हे मात्र विसरू नकोस. दादा, अंतपुरात चला. अंबिका आणि अंबालिका यांना पंख फुटायच्या आत हा विवाह विधी उरकून घेतलाच पाहिजे. महाराज, आपले उपकार मी जन्मोजन्मी विसरणार नाही. जा अंबे, शाल्वाला प्रसन्न कर, त्याचं मन वळव आणि आनंदाने संसारी हो. या भीष्माने तुझ्यासाठी सर्वस्व पणाला लावलंय. प्रिय दशरा, रथ सिद्ध आहे. चल राजकन्ये. हे वृद्ध कपी, हे राजश्री, तू धर्मज्ञ आहेस, तू सत्य संघ आहेस, तू प्रतिज्ञाबद्ध भीष्म आहेस. देवव्रता, भीष्मानं वेळलेला देवव्रता, खरं सांग, तुला शाल्वाच्या भाग्याचा हेवा तर वाटला नाही ना? आई गंगामाई माते, माते मला बळ दे, मला सामर्थ्य दे, मला चळवू दे, मला वाढवू दे. माझं केस पिकले तसं माझं मन सुद्धा पिकू दे. एखाद्या स्मशानाची कळा आली आहे. आता खेद करून काय उपयोग? राजक्षम्याची भावना झालेल्या माणसाला बायको म्हणजे कुपत्य. आता आपण आपला गाव गाठावा हेच पर्याय. इथे आलो त्यावेळी हातात फक्त पडशी होती. 25 वर्षाने परत जातो आहे तेव्हा हे गाठोडे एवढे फुगले. चला, आयुष्य काही अगदीच वाया गेले नाही. तू निघालास? होय महाराज, गावाकडे मुला माणसात जावे म्हणतो महाराज. राजमातेची अनुज्ञा घेतली मी. तुझं योग्यच आहे. सम्राट निवडले. आता या राजप्रसादात तुला योग्य असं काम उरलं नाही. मुला माणसात अखेरचे दिवस घालावेत असं तुलाही वाटायचं. होय महाराज. तुझ्या प्रणयाची सगळी तरतूद झाली ना? होय महाराज. तुझं मानधन तुला मिळालं ना? होय महाराज. तुझे दैव बरेच फुगलेले दिसते रे. ही सारी सम्राटांची कृपा. अरे एवढी मोठी कृपा तुला पेणार आहे का तुझ्या पाठीवर? महाराज, जन्मभर आपण एवढी मोठी प्रतिज्ञा पेललीत, मग आम्हा सेवक जनांना हा पोटा पाण्याचा भार वाहायला नको का? नुसता भारवाहू होऊ नकोस, नाही तर भार एकाच्या खांद्यावर आणि भोगणारे दुसरेच. दुसरे बरे भोगतील. वाटेत खपलो तर पिशाच होऊन या गाठोड्यावर बसेन. मी ताड उभा आहे तोवर तुझ्या वाटेला दुर्दैव सुद्धा येणार नाही. जा. सावकाश. येतो बरं महाराज. मी येते.
माते तू मला देवव्रता म्हणून हाक मारलीस? मला एकदम माझ्या आईची आठवण झाली. माझ्या मुखातून तुला गंगाबाईनेच हाक घातली असावी. माते मला देवव्रता म्हणून हाक मारण्याची आजच तुला इच्छा का झाली? माझा विचित्र वीर्य गेला. त्याच दिवशी माझ्या दृष्टीतला भीष्मही मावळला. आता तू मला दिसतो आहेस तो देवव्रत, गंगा माईचा तसेच माझाही पुत्र देवव्रत. माते तो देवव्रत कधीच संपला. देवव्रताने आपल्या प्रतितेचा उच्चार ज्या क्षणी केला त्या क्षणी गंगा तीरावर जळून भस्मही झाला. आता उरलाय फक्त भीष्म, प्रतिज्ञा पालन करणारा भीष्म. देवव्रता, मला सांग, कोणाच्या इच्छेसाठी, कोणाच्या शब्दामुळे तू ही प्रतिज्ञा उच्चारलीस? माते कोणा एकाला संतुष्ट करण्यासाठी भीष्म प्रतिज्ञा उच्चारली जाते असं का तुला वाटतं? जेव्हा आकाश कोसळू लागतं, धरतीचा धूर सुटतो, तेव्हा माणसाच्या शक्तीचा शोध घेण्यासाठी माणसाला निर्धारानं उभं राहावं लागतं. पण देवव्रता, माझ्या इच्छेसाठी, माझ्या शब्दाला मान देऊनच तू ही प्रतिज्ञा उच्चारलीस हे तर खरं ना? माते तुझे शब्द, तुझी इच्छा हे केवळ निमित्त मात्र होते. तर मग देवव्रता, आता माझ्या इच्छेसाठी या राजसिंहासनाचा स्वीकार कर. माझ्या शब्दाला मान देऊन विवाहबद्ध हो आणि या कुरुवंशाला वारस दे. माझ्या स्नुषा, अंबिका आणि अंबालिका पुत्रोत्सुक आहेत. त्यांची पुत्र कामना तृप्त करणं हा तुझा धर्म आहे. देवव्रता, तू धर्मज्ञ आहेस. धर्माची आण घालून मी तुला प्रार्थना करते की अंबिका आणि अंबालिका यांना तू नियोग व्रताने पुत्र दे. माते या ब्रह्मचार्याचा वध पत्करलेला भीष्माला हा नियोग वर्ज सुद्धा मान्य नाही. देवव्रता, बोलून चालून मी एक दुबळी स्त्री, घडोघडी चुकले, पावलो पावली फसले. पण एक प्रश्न तुला विचारू? त्यासाठी अनुज्ञा काय घ्यायची माते? देवव्रता, खरं सांग, राजकन्या अंबेला पाहून तुझं मन डळमळलं नाही? त्या तेजस्विनीला पाहून तुझ्या अंतःकरणाला प्रणयाचा स्पर्श झाला नाही? देवव्रता, तू मौन धारण केलंस यातच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. सत्यवतीच्या श्रद्धेची तुझी उठाठेव फोल आहे. माते तुला मिळालेलं उत्तर खरं आहे, पण ते अर्ध सत्य आहे, संपूर्ण सत्य नाही. राजकन्या अंबेला पाहून माझ्या हृदयात प्रीतीची भावना निर्माण झाली तर त्यात नवलते काय? भीष्म ही माणूसच आहे, दगडात कोरलेली शिल्पकृती नव्हे. शाल्वाकडे जाण्याचा हट्ट अंबेने धरला म्हणून तू तिला पाठवलीस. पण देवव्रता, तिने तुझ्याशीच विवाह करण्याचा हट्ट धरला असता तर? नाही नाही माते, तसं झालं असतं तर. प्रियदर्शना, तू शाल्वाकडे अंबेला पाठवलीस ना? होय महाराज. शाल्वाने तिचा स्वीकार केला ना? प्रियदर्शना, अरे असा तू गप्प का? अरे बोल ना. अंबे, तू तू पुन्हा इथं? महाराज, शाल्वाने माझा धिक्कार केला, त्याने मला परत पाठवलं. छे छे, ते शक्य नाही. शाल्वाची तेवढी हिंमत नाही. शस्त्र बरोबर त्याला तुझ्याशी विवाह करायला भाग पडेल मी. महाराज, अंबेच्या विवाहाबाबत आता आपल्याला शस्त्रबल वापरता येणार नाही. ते का म्हणून? प्रियदर्शना, अंबेशी विवाह करण्यास शाल्व वचनबद्ध होतास. होय, ते स्वयंवरापूर्वी स्वयंवरात शाल्वाचा पराभव करून अंबेला जिंकली तेव्हा आता सगळी परिस्थितीच बदललेली आहे. अरे परिस्थिती बदलली, मग दिलेला शब्द बदलतो का? आपल्या कृत्यामुळं आपणच शाल्वाचा पराभव करून अंबेला जिंकलीत. आणि आता शाल्व जरी सिद्ध झाला तर अंबा त्याच्याशी कालत्रही विवाह करणार नाही. पण अंबे, तू आता इथं काय करणार आहेस? भीष्मराज, या प्रश्नाचं उत्तर आपण द्यायचं आहे, अंबेने नव्हे की शाल्वानं नव्हे. मुली, एकूण तुला पुरुष हृदयाचा प्रत्यय आलाच म्हणायचा. माते, मी कबूल करते, मी फसले. वेडे, माझं वेळीच ऐकले असतेस
तर आज ह्या कुरुवंशाची भाग्य विधात्री झाली असतीस. पण आता ती वेळ गेली. माते, मी शाल्वाचे पाय धरले, प्रार्थना केली, परोपरीनं समजावून सांगितलं की भीष्म राजाने माझं केवळ अज्ञानानं हरण केलं होतं. पण शाल्वानी माझा एकही शब्द ऐकून घेतला नाही. उलट तो म्हणाला, ते मला नको, या भीष्माला सांग. हे असं घडणार याची तर मला खात्रीच होती. अगं शाल्व देखील बोलून चालून एक पुरुषच, तो दुसरं काय करणार. शाल्वा म्हणाला, तू माझी दुर्भाग्य विधात्री आहेस. तुझ्या पायी माझी एवढी विटंबना झाली. भीष्माच्या रथात बसून भीष्माचा सगळा पराक्रम तू प्रणयनीच्या दृष्टीने पाहत होती. असत्य, हे धादान असत्य आहे म्हणून तू का सांगितलं नाही शाल्वाला? महाराज, उभ्या आयुष्यात अंबेने कधीही असत्य भाषण केलं नाही, तर मग मी शाल्वाशी खोटं कसं सांगू? अंबे, पण महाराज, झालं गेलं याचा मला खेद नाही. शाल्वच म्हणाला, जा, मी तुझा स्वीकार करू शकत नाही. ज्यानं तुला जिंकला आहे त्याच भीष्माची विवाह लाव. अशक्य, अशक्य, अशक्य सर्वथा अशक्य. अशक्य का म्हणून? धर्माच्या वल्गना करणाऱ्या भीष्माला धर्माचं पालन हे केलंच पाहिजे. भीष्मराज, स्वयंवरात हरण केलेल्या कन्येचं पाणी ग्रहण स्वतःच करावं अशी धर्मनीती आहे, हे मी आपल्याला दाखवून द्यायला हवं काय? माते, मी प्रतिज्ञाबद्ध आहे. मी अंबेशी विवाह करू शकत नाही. महाराज, आपण धर्मज्ञ आहात, तसेच थोर मनाचे वीर पुरुषही आहात. आपण मला स्वयंवरात जिंकून माझे स्वामी झाला. मी आपले मन जाणते, आपणही माझे मन जाणता. मी आपल्या पुढे पदर पसरते, भिक्षा मागते, माझा स्वीकार करा. वेडे मुली, ते शक्य असतं तर त्यासाठी भीष्माचे पाय काय फेडायची गरज तुला? आणि भिक्षा सुद्धा मागायची गरज पडणार नव्हती. भीष्मा, भीष्मा, दुर्दैवाच्या चक्रव्यूहात सापडता क्षणीच काय ही तुझी अवस्था झाली? माते, दुर्दैवाच्या चक्रव्यूहात माझे पाय फसले असले ना तरी माझा मस्तक स्थिर आहे. सुंभ जळला तरी पीळ जळत नाहीत म्हणतात ते काही खोटं नाही. भीष्मा, अंबेशी विवाह कर आणि संसारी हो. प्राप्त परिस्थितीत तुला दुसरा धर्मच उरलेला नाही. माते, भीष्माचं वर्तन धर्माच्या चौकटीत बसत नसेल तर धर्माची चौकट बदले, पण हा भीष्म बदलणार नाही. महाराज, हा हट्ट, हा दुराग्रह कशासाठी? भीष्मा, अरे तुझ्या प्रतिज्ञेचा भंग झाला म्हणजे कल्पांत तर होणार नाही ना? महाराज, या आपल्या दुराग्रहात न्याय नाही, नीती नाही आणि धर्म तर नाहीच नाही. प्रियदर्शना, तू तू देखील पण भीष्माच्या सभोवतालीचा विश्वास भीष्मावर पाडलेला दिसतोय. अंबे, महाराज, प्रणयनीचे माझे सुंदर स्वप्न, संसाराबद्दलची माझी सगळी अभिलाषा आपल्या एका कठोर नकाराने भस्मसात झाली. ना माहेर ना सर अशी मी निर्वासित होणार. निदान दुर्लोकिकापासून मला वाचवण्यासाठी तरी आपण माझा स्वीकार करा, अशी मी निलाजरेपणाने आपल्या पायाशी विनंती करते. अंबे, ते कालातही घडणं शक्य नाही, त्याची आज तू का धरते आहेस? अंबे, ही एक गोष्ट सोडून तर दुसरं हवं ते माग, मी तुला ते आनंदाने देईन. दुसरं काय मागू महाराज? मी दुसरे काय मागू? स्वयंवराला आपण आलात त्यावेळी काय माझी अनुज्ञता मागितली होतीस? रथात घालून भर सभेतून आपण माझे हरण केले, त्या समयी काय माझी अनुज्ञा होती? शाल्वाची आपण घनघोर युद्धाला सज्ज झाला, त्याच प्रसंगी का माझी संमती घेतली होती? अंबे, अंबे, तुझ्या मुखात हा तागा शपथ नाही. स्वयंवराच्या दरबारात आणि रणांगणात जो वीर पुरुष धर्म पाळतो तोच धर्म मीही पाळला होता. अंबे, तुझं हरण करताना व शाल्वाशी घंगर युद्धाला सज्ज होताना तुझी अनुज्ञा घेतली नव्हती हे खरं आहे, पण शाल्वाकडे मला परत पाठवा असा हट्ट तू धरल्यावर तुझा धर्मा पलीकडचं ते स्वातंत्र्य या भीष्मानेच तुला दिलं नव्हे का? स्वातंत्र्य कसले महाराज? आपण या अंबेला सर्वनाश दिला. जे स्वातंत्र्य मागतात त्यांना प्रसंगी स्वातंत्र्यासाठी सर्वनाशही सोसावा लागतो. अंबे, या भीष्माच्या आयुष्यात आलेला दारुण्य प्रभाव भीष्माने सोसला नाही का?
महाराज, आपण पुरुषश्रेष्ठ आहात. मनोभंग सोसण्या इतपत आपण समर्थ मनाचे आहात. मी एक स्त्री आहे हे आपण कसे विसरता? अंबे, तू स्त्री असलीस, पुरुष श्रेष्ठाने तुझ्यापुढे नतमस्तक घ्यावं अशी तू तेजस्विनी आहेस. शाल्वाकडे जाण्याचा निर्णय तुझा तू घेतला होतास. आता शाल्वानं तुझ्याकडे पाठ फिरवली असली तर त्याचा मार्ग तुला शोधला पाहिजे. खरंच ते शाल्वाने माझ्याकडे पाठ फिरवली आणि आता आपणही मला माझा मार्ग सोडण्यावर वारंवार सोडले. आणि तरी देखील म्हणता एवढी एक गोष्ट सोडून दुसरे हवे ते माग. दुसरे काय मागू? बोला भीष्मराज, दुसरे काय मागू? माझ्यासाठी चिता रचून स्वतःच्या हाताने मला चितेवर उभी करून ती पेटवणार आहात? अंबे, अंबे, तुझ्या मुखात त्रागा शोभत नाही. भीष्मा, अंबेचे प्राण घेण्यात तुझ्यात हिंमत नाही. तुझ्या व्रतात तेवढे सामर्थ्य नाही. तुझ्या ब्रह्मचार्यात तेवढे पुरुषार्थ नाही. गर्विष्ठा, अरे तुला आपल्या ब्रह्मचार्याचा मान झाला आहे. अरे स्त्री द्वेषा, शंतनूच्या आयुष्यात गंगा आली म्हणूनच तर तुझा जन्म तरी झाला, नाहीतर खितपत पडला असता युगायुगाच्या शापात. अंबे, तू क्रोधावेश झाली असलीस तर या भीष्माला वेग सोडता येत नाही. जी तुझी मागणी ऐकून कधी काळी देवराज हर्षभरीत झाला असता, पण तीच तुझी मागणी या वर्तस्थ भीष्माला कधीही पुरी करता येणार नाही. एवढी एक गोष्ट सोडून तू दुसरं हवं ते माग. दुसरं काय मागायचं असेल तर तुझ्यासारख्या दर्वतनिश्रापाशी कशाला मागू? मागायचं तर त्यासाठी मी उमेसारखी खट्टर तपस्या करीन. तुझ्यापेक्षाही उग्रवाद आचरीन आणि महादेवाला प्रसन्न करून घे. एका निष्पाप माणसाचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या भीष्मा, अरे तुझा सूट घेण्यासाठी मी प्रणयनीसारखी आतुर झाले आहे. दे मला तुझा मरण. भेटक्या शाल्वाला जसा विराट करून तू पळवायला लावलास तसा माझ्या रथापुढे तुला जीव घेऊन पडताना मी कधी असं पाहिन असं मला झालंय. दे मला तुझा पराभव. मधोमत्ता रणांगणात तू षडपंजरी पडावास आणि स्वतः कुलक्षयाचा नाश झालेला पाहावास असा या कुमारिकेला दोहाळे लावले आहे. दे मला तुझा कुलक्षय. तथास्तु अंबे, तथास्तु. तुझ्या हक्काचं आहे ते मी तुला दिलं नाही, पण अंबे, एक गोष्ट तुला देण्यासारखी माझ्या जवळ आहे. ती म्हणजे माझा पराभव आणि मृत्यू. या पृथ्वी तलावर मला जिंकेल असा कोणीही नाही आणि कुणी मला जिंकल्याशिवाय मला मृत्यू लाभणार नाही. म्हणून अंबे, मी तुला वर देतो की दीर्घकाळ आयुष्य भोगणारा भीष्म शिखंडीच्या रूपाने तुझा पुनर्जन्म होईल. त्या क्षणी तुझ्या हातून मी मृत्यू पत्करेल. नको नको, मला तुझा वर देखील नको. मला हवे आहे ते मी आत्मबलावर स्वतः मिळवेन आणि ते जर या जन्मात मिळणार नसेल तर अग्निकाष्ठ भक्षण करून स्वतःच्या आयुष्याचा मीच शेवट करेन. भीष्मा, हे मात्र लक्षात ठेव, सुडाची पेटती चूड घेऊनच मी पुनर्जन्म घेईन. गंगापुत्रा, तुझ्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या गंगाला विसरला तर तुझ्यावर जीव टाकणाऱ्या अंबेला विसरला तर तुझा प्राण घेणाऱ्या शिखंडीचे मासे लक्षात ठेव. अंबेचा नाश, कुरुवंशाचा नाश, स्वतःचा देखील सर्वनाश, हा सर्वनाश ओढवणाऱ्या भीष्म प्रतिज्ञेचा धिक्कार धिक्कार असो. आंबेचा शाप घेतला, प्रियदर्शनाचा धिक्कार ऐकला. माते, माते, या तुझ्या पुत्रावर आता कोणत्या दूर वचनाचा वर्षाव करणार आहेस? देवव्रता, अंबेला तू आपला मृत्यू देखील दिला. तिला सौभाग्य अर्पण करता येणार नाही. तिला स्वतःच्या मृत्यूशिवाय दुसरं काय अर्पण करणार? देवव्रता, देवव्रता, तुझ्या तेजस्वी पुरुषार्थाचे दिव्य रूप पाहून मी पावन झाले, कृतार्थ झाले. मला क्षमा कर देवव्रता, मला क्षमा कर. पुरुष म्हणजे मूर्तिमंत स्वार्थ असे मानणाऱ्या या सत्यवतीने पराशराचे अपराधाचे प्रायश्चित तुला दिले. तुझ्या पित्याच्या मोहभ्रष्टाचे प्रायश्चित तुला घ्यायला लावले. हे शासन, हे प्रायश्चित अपात्री अनाठाई घडले. मला क्षमा कर देवव्रता, मला क्षमा कर. हुड माते, भीष्माने आपल्या व्रताला कधीच शासन मानलं नाही.
आपली प्रतिज्ञा ही एक केवळ असं भीष्माला कधीच वाटलं नाही. भीष्मा, नात्याने मी तुझी माता असले तरी खरोखरीच तू गंगापुत्र म्हणूनच शोभतोस. वृत्तीनं आणि वर्तनाने तू तुझ्या मात्या पित्यांचाच नव्हे तर अवघ्या कुरुवंशाचा पितामह झाला आहे. पितामह, ही सत्यवती वेडी आहे, भाबडी आहे, दुबळी आहे. या कुरुवंशाचा कुलक्षय होईल अशी तिला भीती वाटते. माते, तुला भय वाटण्यासारखं काय कारण आहे? तुझ्या इच्छेशिवाय या कुरुवंशाचा कुलक्षय होणार नाही असा तुला वर प्राप्त झाला आहे. पण ते आता कसं घडणार? माते, तू वत्सलभराने साथ घाल. कुरुवंशाची वृद्धी करील असा एक तरी तुझा पुत्र खचितच तुझ्या हाकेला धावून येईल. खरंच येईल का? भीष्म व्रतस्थ असेल तर त्याची वाणी कदाही खोटी ठरणार नाही. माते, मार हाक. तुझा पुत्र खचितच तुझ्या हाकेला धावून येईल. आई गंगाबाई, तुझ्या भीष्माची वाणी खरी ठरण्यासाठी तरी माझा पुत्र मला परत दे. हॅलो. बाळ कुणी ओढून नेले बाई, ममे बाळ कुणी ओढून नेले बाई, मी आता नाही आजी, मी आता नाही आजी, मी आता नाही हाक ऐकुनी मनोमनी मी हाक ऐकुनी मनोमनी मी आलो तव पुत्रासी. हाक ऐकुनी मनोमनी मी आलो तव पायासी. प्रसन्न होऊनी दर्शन देई, प्रसन्न होऊनी दर्शन देई, माते तव पुत्रासी. मंगल घटियेई, मंगल घटियेई, दारी तुझा आला आई. कोण? पराशर, पराशर पुत्र व्यास. हा पराशय नव्हे, हा पराशय पुत्र व्यास. गंगा तीरावर सोडलेला तुझा पुत्र व्यास. कृष्ण द्वैपायन व्यास, पाळा व्यास. दुर्दैवी आपण दुरावलो या देही. दुर्दैवी आपण दुरावलो या देही. सहवास संपदा ठागळलेला ऋण तेही. सहवास संपदा ठागळलेला ऋण तेही. वेकत तेव्हा सखये निज हृदयासी. स्मर एकच देवा सखये निज हृदयासी. हा प्रणय गंध परिमळे तुझ्या अंगाची. गुंतता गुंतता गुंतता